गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपलं इक्विलिब्रियम चॅप्टर चालू आहे. इक्विलिब्रियम मध्ये आपण कनकरंट फोर्स सिस्टीम वरती काही कॉन्सेप्ट बघितले आहेत आणि न्यूमेरिकल सॉल्व केले. तर आता आपला सेकंड जो टॉपिक आहे 2.2, ओके, सेकंड युनिट सेकंड टॉपिक काय आहे? जनरल फोर्स सिस्टीम आहे. जनरल आहे, ओके, जनरलाइज आहे. काय करायचं त्याच्यात? सिंपल आहे, ओके. फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करायची किंवा फोर्सेस कुठे येतात ते समजून घ्यायचे. समेशन एफ एक्स, समेशन एफ वाय, मुवमेंट ॲट पॉईंट 0, ओके. रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याचा रिझल्टंट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्याचं लोकेशन फाइंड आउट करायचं आहे. सिंपल आहे. हे फर्स्ट न्यूमेरिकल आहे. अजून एक सेकंड न्यूमेरिकल राहील. प्रत्येक टॉपिकवरती आपण 2 न्यूमेरिकल बघतो. न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे, स्टार्टिंग पासून सांगतोय, ओके. जस्ट काहीतरी वाचून घ्यायचं आणि सॉल्व करायचं आणि चुकीचं सॉल्व करून मार्क जाऊ द्यायचे, मला काय आवडत नाही. न्यूमेरिकल रीड करू आपण काय आहे, ठीक आहे. हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लिंक्स, ओके. लिंक्स काय आहेत? हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लिंक्स. आता हे काय आहे? हे जे ग्रीन स्ट्रिप दिसते हे काय आहे? लिंक आहे. याला हॉरिझॉन्टल लिंक म्हणू शकता, याला व्हर्टिकल लिंक म्हणा, ओके. आर हिंज टू अ व्हील. हिंज काय असतं? ओके. हिंज हे आपलं जो थर्ड टॉपिक आहे, बीम किंवा पॅरलल फोर्स सिस्टीम, ओके. त्याच्यात तुम्हाला हिंज प्रॉपर समजेल. आता जस्ट एवढं समजून घ्या, हिंज म्हणजे काय? जो दरवाजा असतो, दरवाजा ओपन होतो, ओके, त्याला काय म्हणतो? हिंज म्हणतो, ओके. आता समजा हा दरवाजा आहे, ओके. हा काय आहे? हा दरवाजा आहे. हा हात नाही. आता हा काय आहे? दरवाजा आहे, ओपन होत आहे, ठीक आहे. समजा मी या दरवाजावरती वरून लोड लावला, ओके, वरून लोड लावला, तर दरवाजा खाली जातो का? नाही जात, ओके. दरवाजा खाली जातो का? तर नाही जात. मी ह्या दरवाजाला भिंतीकडे ढकललं, ओके, असं ढकललं, काय असं ढकललं, तर तो तिकडे भिंतीकडे जातो का? नाही जात, ओके. बट हा दरवाजा काय होतो? असा मूव्ह होतो, ओके, स्विंग होतो. तर हेच 2 कॉन्सेप्ट आहे. तर याला हिंज म्हणतात, ओके. मी जसं सांगितलं की वरून लोड टाकल्यावर दरवाजा खाली जातो का? तर नाही जात. म्हणजे त्याला काय आहे? इकडे काय आहे? अपवर्ड डिरेक्शनने रिॲक्शन आहे, ओके. हा काय? हा हिंज आहे. त्याला अपवर्ड डिरेक्शनने ए पॉइंट आहे म्हणून मी ए वाय म्हणतो आहे, ओके. आणि मी त्याला जर भिंतीकडे ढकलला तर भिंतीकडे पण नाही जात, ओके. म्हणजे हा काय आहे? मी असं रिॲक्शन दाखवतोय, ए एक्स म्हणतोय त्याला, ओके. 2 हे तुम्हाला बीम चॅप्टर मध्ये हिंज काय हे कन्फर्म समजेल. आता जस्ट काय? हिंज टू अ व्हील. हा जो ब्लॅक कलर मध्ये दिसतो सर्क्युलर, हा काय? व्हील अँड फोर्स पी. फोर्स पी कुठे अप्लाय केला आहे? हॉरिझॉन्टल लिंकला. पी इज अप्लाइड टू द लिंक ॲज शोन इन फिगर. डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ पी, ओके. व्हॅल्यू ऑफ पी कॅल्क्युलेट करायला लावले त्यांनी. अँड रिॲक्शन ॲट ए. रिॲक्शन ॲट ए, ओके. रिॲक्शन ॲट ए फॉर इक्विलिब्रियम. त्यांनी मेन्शन केलं फॉर इक्विलिब्रियम. काही स्टुडंट्सला काय होतं, जे एक्झाम मध्ये न्यूमेरिकल्स येतात तर इक्विलिब्रियम अप्लाय करायचं आहे का नाही करायचं हे समजत नाही. आता इथे त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं आहे की इक्विलिब्रियम मध्ये आहे कंडिशन्स, ओके. आणि काय फाइंड आउट करायला लावलं? रिॲक्शन ॲट ए, ओके. रिॲक्शन ॲट ए. तर आता मी स्टार्टिंगला एक व्हील आहे, ओके. ह्या येल्लो लाईन्स फक्त जस्ट रेफरन्सला दिला आहे की डायमेन्शन कुठे आहे. इथे एक लोड दिला आहे 90 न्यूटन. पी फाइंड आउट करायचे आहे आणि ए ला काय आहे? हिंज आहे, ओके. मी स्टार्टिंगला काय करतो? जो इक्विलिब्रियम कंडिशन्स आहेत तिघीच्या तिघी अप्लाय करतो. स्टार्टिंगला स्टेप बाय स्टेप एफ एक्सच अप्लाय करायची, नंतर एफ वाय, नंतर मोमेंट, ओके. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्यात चांगल्या मुवमेंट आल्या पाहिजेत. एफ एक्स इज इक्वल टू काय पाहिजे? 0. राईटला गेला तर प्लस, लेफ्टला गेला तर मायनस, ओके. सिंपल. आता इथे टोटल किती? 2 फोर्सेस आहेत, 1 2 आणि हे काय? 2 रिॲक्शन्स आहेत. हे पण काय? फोर्सेस आहेत, ओके. आता एफ एक्स घेतलंय, समेशन ऑफ फोर्स इन एक्स डिरेक्शन, हॉरिझॉन्टल, ओके. हॉरिझॉन्टल 2च फोर्स आहेत, एक आहे पी आणि एक आहे ए एक्स, ओके. दोघी काय चाललंय? राईटला चाललंय, ओके. मी सिंपल काय करेल? लिहून घेईल, ओके. पी प्लस पी कारण की राईटला चाललाय, प्लस एक्स पण काय? राईटला आहे, ए एक्स इज इक्वल टू काय यायला पाहिजे? इज इक्वल टू 0 यायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. इक्विलिब्रियम कंडिशन, ओके. नेक्स्ट
नेक्स्ट मी काय करतो, समेशन Fy अप्लाय करतो. ओके, याला काय म्हणू आपण, याला म्हणू आपण इक्वेशन 1 म्हणू. ओके, नेक्स्ट समेशन ऑफ Fy इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0. अपवर्ड जाणारा फोर्स प्लस राहील, डाऊनवर्ड जाणारा फोर्स काय राहील, मायनस राहील. ओके, आता व्हर्टिकल, ओके, फोर्स इन वाय डिरेक्शन, व्हर्टिकल डिरेक्शनला किती फोर्स आहेत. ओके, आता हे डायमेन्शनचे एरो आहेत, हे एरो रेड कलर मध्ये आहेत, ते फोर्स आहेत. ओके, हे डायमेन्शनचे एरो नका बघू. तो व्हर्टिकल हा काय, हा डाऊनवर्ड 90 न्यूटनचा फोर्स दिला आहे आणि ही AY जी रिॲक्शन आहे काय चालली, अपवर्ड चालली आहे. मी काय करतो, ओके, दोनच आहे जे की व्हर्टिकल आहेत. AY काय अपवर्ड आहे, प्लस AY. ओके, डाऊनवर्ड 90 न्यूटन चाललाय, -90. ओके, -90 इज इक्वल टू किती येणार, इज इक्वल टू 0. ओके, इज इक्वल टू किती येणार आहे, 0 येणार आहे. ओके, आता हा 90 काय करतो मी, हा 90 इकडे जाईल, तिकडे 0 आहे ना, हा मायनस आहे, तिकडे जाताना काय होईल प्लस. तर AY चा आन्सर काय आहे, 90. युनिट काय असणार आहे, न्यूटन. ओके, AY चा आन्सर काय 90, युनिट काय असणार आहे, न्यूटन. पॉझिटिव्ह आलाय, वाय डिरेक्शन कॅल्क्युलेट करतोय म्हणून मी याला पॉझिटिव्ह एरो पण देऊन देतो आणि याला ब्रॅकेट करून देतो. ठीक आहे, म्हणजे तो सुरक्षित राहील. ठीक आहे, Fx झाला, Fy झाला. नेक्स्ट वेगवेगळे पेन वापरू आपण. ओके, समेशन ऑफ मुवमेंट ॲट एनी पॉइंट इज इक्वल टू 0. एनी पॉइंट मध्ये कुठला पॉइंट घेऊ शकता, मी ते सांगतो आधी. C पॉइंट घेऊ शकता जो की इथे आहे. ओके, A पॉइंट घेऊ शकता आणि हा P पॉइंट घेऊ शकता जो की तिथे आहे. ओके, बट आपण दोन अननोन कुठे आहेत. ओके, दोन मुवमेंट काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर ऑर शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं. आता आपण जर इथे घेतला ना, तर इथे दोन अननोन आहेत आणि ते पर्टिक्युलर त्या पॉइंट मधून जात आहे, म्हणजे ते 0 होतील मुवमेंटला. म्हणून आपण समेशन ऑफ पॉइंट A घेतोय, B घेऊन फायदा नाही, कारण की B घेतल्यावर हे दोन अननोन भेटतील आपल्याला. म्हणून आपण समेशन ऑफ मुवमेंट ॲट पॉइंट A इज इक्वल टू 0 घेतोय. पॉझिटिव्ह मुवमेंट आली तर प्लस ठेवू, निगेटिव्ह मुवमेंट आली तर मायनस घेऊ. सिंपल, आयुष्य खूप सुंदर आहे. ठीक आहे, तर मुवमेंट ॲट पॉइंट A इज इक्वल टू 0. A पॉइंट कुठे आहे बघा, इथे. ओके, मुवमेंट काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा जो AY फोर्स आहे, ओके, हा A मधून पास होतोय, म्हणजे डिस्टन्स काय 0. AY इंटू 0 होईल. AX पण A मधून पास होते, तो पण काय होईल, 0 होणार आहे. ओके, उरले कोण. ओके, मुवमेंटला आपण सर्वच फोर्स घेतो ना. आता हे दोन झाले, ते तर 0 होणार आहे, मग कशाला लिहायचे. नेक्स्ट P फोर्स आहे. ओके, P फोर्स आहे. P फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन चेक करा. P फोर्स, ओके, P फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन चेक केली. ओके, मुवमेंट कुठे घेतली, A ला, तर A ला मुवमेंट घेतली. हा P फोर्सची लाईन ऑफ ऍक्शन ड्रॉ केली, म्हणजे P इंटू हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स किती आहे इथून ते इथपर्यंत, तर हे डिस्टन्स आहे 75 mm. मीन्स काय होणार आहे ते P इंटू 75 mm. ओके, आता पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं, सिंपल. राईटवर्ड डिरेक्शनला आहे P. A पॉइंटला मुवमेंट आहे, म्हणजे तो A कडे काय होईल, टर्न होईल. A कडे टर्न झाला म्हणजे काय होत आहे, क्लॉकवाईज, म्हणून मी त्याला प्लस लिहिणार आहे. ओके, हा झाला A. ओके, नेक्स्ट कोणता फोर्स उरला आहे, लास्ट 90 न्यूटन. ओके, 90 न्यूटन. त्याची लाईन ऑफ ऍक्शन काय, हा फोर्स डाऊनवर्ड चाललाय, त्याची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे. ओके, मुवमेंट कुठे घेतली, A ला, मग मी काय लिहिणार 90. A पासून शॉर्टेस्ट डिस्टन्स कुठलं आहे, हा काय A पॉइंट आहे आणि ह्याची लाईन ऑफ ऍक्शन ही आहे. तर इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स आहे 50 mm. म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे 50. 90 इंटू 50, 90 इंटू 50. ओके, आता हा एरो काय डाऊनवर्ड आणि A ला मुवमेंट आहे, डाऊनवर्ड चाललाय, म्हणजे तो काय होईल, A कडे टर्न घेईल. A कडे टर्न घेईल म्हणजे तो काय अँटी क्लॉकवाईज मायनस होईल. ओके,
झाले, सर्व फोर्सेस घेतले गेले. आता सर्व फोर्सेस घेतले गेल्यानंतर इज इक्वल टू काय पाहिजे 0, कारण की कंडिशनच ती आहे आपली. ओके, मी सॉल्व करेल. ओके, सॉल्व करताना काय समजते मला की P इंटू 75 ॲज इट इज लिहायचं आहे. ओके, मायनस 90 इंटू 5 5 45. ओके, 4500. ओके, इज इक्वल टू 0. आता हा जो 45 आहे ना, हा मायनस आहे, याला इकडे घेऊन जायचा, तो प्लस होईल. 75 इज इक्वल टू मायनस 4500 आहे ना, तर तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल. तर पीचं आन्सर काय होईल. ओके, तर पीचं आन्सर असणार आहे हा 75 मल्टिप्लायला आहे, हा काय होईल इकडे डिवाइडला जाईल, म्हणजे 4500 भागिले 75. पीचं आन्सर काय आहे, मला कॅल्क्युलेटरची गरज पडेल. ओके, तर 60 किती 60 न्यूटन. तर पीचं आन्सर किती आलंय 60 न्यूटन. ओके, पी काय राईटला चाललाय ना, आणि पॉझिटिव्हच आलाय आन्सर. तर मी काय इथे घेईल, राईटवर डिरेक्शनला ॲरो दाखवेल. ओके, आणि याला काय करेल, ब्रॅकेट करून प्रिझर्व करून टाकेल. ओके, आता मी काय केलं आहे, पी फाइंड आउट केला आहे, किती आहे 60 न्यूटन आहे. ओके, काही कन्फ्युजन आहे, नसायलाच पाहिजे. ठीक आहे, तर किती आला आहे 60 न्यूटन आलेला आहे. आता आपण काय करू, पी फाइंड आउट झाला, वाय झाला, ए एक्स. ओके, ए एक्स फाइंड आउट झाला आहे. तर आपण आता असं करू, ओके, आपल्याला रिॲक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी ए एक्स आणि ए वाय लागेल. ए वाय आहे, ए एक्स बाकी आहे. ओके, तर ए एक्स किती असेल, तर आपण इक्वेशन फर्स्ट जे आहे, इक्वेशन फर्स्ट आहे, काय आहे इक्वेशन फर्स्ट, तो पी प्लस ए एक्स इज इक्वल टू काय आहे 0 आहे. ओके, तर पी किती आहे. ओके, तर पी किती आहे, एक मिनिट, पी कुठे गेला. ओके, पी किती आहे 60 प्लस 60 प्लस ए एक्स इज इक्वल टू काय आहे 0, म्हणजे ए एक्स इज इक्वल टू काय आहे मायनस 60 आन्सर येणार आहे. ओके, काय येणार आहे -60 आन्सर येणार आहे. आणि काय असणार आहे, युनिट न्यूटन असणार आहे. ओके, -60 आन्सर असणार आहे. आता -60 आन्सर म्हणजे ॲरो कुठे राहील, लेफ्टवर्ड डिरेक्शनला राहील. ओके, आता लेफ्टवर्ड डिरेक्शनला राहील, मग आपण तर ॲरो ए एक्सचा राईटवर्ड डिरेक्शनला दिला होता ना. ओके, तर तो ॲरो काय करायचा आहे आपल्याला, ए एक्सचा राईटवर्ड डिरेक्शनला करून घ्यायचा आहे. ओके, ते थोडं रफ करायला डिफिकल्ट आहे. तर ए एक्स कॅल्क्युलेट झाला. आता आपण जसं आपण काय केलं आहे, आता असं हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय असतो. ओके, आपण ए एक्स कॅल्क्युलेट केला आहे आणि ए वाय कॅल्क्युलेट केला आहे, मग यांचं कंबाईन काहीतरी एक रिॲक्शन असेल ना. ओके, जसं की आता ह्या सरफेसवरती जेव्हा लोड येत होता, वेट होतं, याला व्हर्टिकली डायरेक्ट अपवर्ड रिॲक्शन भेटत होती. पण इथे कंडिशन तशी नाही आहे ना. 90 न्यूटन डाऊनवर्डला आहे, 60 न्यूटन राईटवर्डला आहे. ओके, तर ए पॉइंट काय करणार आहे, रिॲक्शन देणार आहे, म्हणजे ए एक्स आणि ए वाय, पण ती काहीतरी अशी इन्क्लाइन लागेल ना. मग ही इन्क्लाइन जी असेल हिला काय म्हणणार आहोत, रिॲक्शन ॲट ए, आणि हाच काय ए एक्स प्लस ए वाय करून तो रिझल्टंट बनणार आहे. म्हणून मी काय लिहितो, रिॲक्शन ए. ओके, तर किती असणार आहे रिॲक्शन ए, तर जसं आपण रिझल्टंट फाइंड आउट करायचो, कसा ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर. नेक्स्ट ए एक्सची व्हॅल्यू किती आहे 60, मायनस टाकायची गरज नाही, स्क्वेअर प्लस ए वायची व्हॅल्यू किती आहे 90 स्क्वेअर. ओके, तर आरची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 108.16 न्यूटन. 108.16 न्यूटन. आता याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्हचा खेळच नाही आहे. ओके,
कारण की ते अंडर रूट मध्ये टाकल्यावर ते हेच होणार आहे. ओके, तर रिॲक्शन ऍट पॉइंट ए किती भेटली आहे? 108.16 न्यूटन. ओके, मी इथे लिहून घेतो 108.16 न्यूटन एवढी काय भेटणार आहे? रिॲक्शन भेटणार आहे. रिॲक्शन भेटल्यानंतर तो विथ रिस्पेक्ट टू, आता हा असा इन्क्लाइन आहे ना, तर ही काय हा मॅग्निट्यूड भेटलाय. बट डिरेक्शन कुठे आहे? डिरेक्शन मीन विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल थिटा अँगल किती असणार आहे? आपण त्याच्यासाठी सिंपल, आपण त्याच्यासाठी काय करतो, काही पण करतो आपण. ठीक आहे, आपण त्याच्यासाठी थिटा ए कॅल्क्युलेट करतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे? टॅन इनवर्स मॉड ऑफ ए वाय अपॉन ए एक्स मॉड कम्प्लीट थिटा ए इज इक्वल टू टॅन इनवर्स मॉड ऑफ ए वाय किती आहे? ओके, ए वाय किती आहे? ए वाय ची व्हॅल्यू आहे 90 आणि ए एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 60. 90 डिवाइड बाय 60 मॉड कम्प्लीट थिटा ए ची व्हॅल्यू किती आहे? तर थिटा ए ची व्हॅल्यू आलेली आहे 56.30 डिग्री. ओके, 56.30 डिग्री. आता 56.30 डिग्री कुठून? इकडून तिकडून, राईट लेफ्ट वरून, तर विथ रिस्पेक्ट टू, हे नेहमी लक्षात ठेवा, विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असतो. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असतो. मीन्स इकडून असो, इकडून असो, का इकडून असो किंवा इकडून असो, विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिसच असतो जर टॅन इनवर्स किंवा टॅन थिटा काढला तर. नेक्स्ट, आता याची आपल्याला ॲट द एंड एक्झामला काय करावे लागते? ड्रॉ करावे लागते. तर ड्रॉइंगसाठी आपण घेऊ ब्ल्यू कलर. ठीक आहे, तर एक क्वाड्रंट ड्रॉ करायचा आहे. हा पॉइंट कुठला आहे तो सांगून देतो. ए पॉइंट आहे. ओके, कुठला? हा ए पॉइंट ड्रॉ केला आहे. ओके, आता त्यांनी म्हटलंच होतं ना, डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ पी, तर केली. अँड रिॲक्शन ए, तर हा काय केलाय आपण? रिॲक्शन ए कॅल्क्युलेट केला फॉर इक्विलिब्रियम आणि थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय. आता हा पॉइंट काय? ए. क्वाड्रंट ड्रॉ केल्यानंतर आपण जसं ग्राफवरती एवढंच ड्रॉ करतो आणि इथे काय लिहितो? प्लस लिहितो, इथे प्लस लिहितो, इथे मायनस लिहितो. सेम आता आपण जो हा ए वाय आणि ए एक्स कॅल्क्युलेट केला आहे तो पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे हे कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्याची लोकेशन फाइंड आउट करायची की तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे. ओके, तर आपला जो ए वाय आहे तो पॉझिटिव्ह आला आहे, 90 आला आहे. ओके, म्हणजे मी कुठे? इथे ड्रॉ करेन. ओके, ए वाय ला. नेक्स्ट जो ए एक्स आहे, ए एक्स हा मायनस आलाय, निगेटिव्ह, म्हणजे मी कुठे ड्रॉ करणार आहे? त्याला इथे ड्रॉ करणार आहे. म्हणजे मला समजते हा आणि हा, म्हणजे माझा जो रिॲक्शन किंवा रिझल्टंट आहे तो कुठे येणार आहे? आर ए इथे, आणि तो किती असणार आहे? तो 108.16 न्यूटन असणार आहे. किती? 108.16 न्यूटन असणार आहे. आणि विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल त्याचा अँगल किती असणार आहे? तर थिटा ए असणार आहे 56.30 डिग्री असणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि हे पर्टिक्युलर न्यूमेरिकल इथे संपत आहे. ओके, सिंपल आहे. न्यूमेरिकल रीड करायचं आहे, फोर्सेस कुठे ॲक्ट होतील ते बघायचं आहे, एफ एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, एफ वाय कॅल्क्युलेट करायचं आहे, मुवमेंट ॲट पॉईंट ए कॅल्क्युलेट करायचं. मुवमेंट कुठे घ्यायची आहे? जिथे जास्ती फोर्सेस पॉईंटवरती ॲप्लिकेबल असतील किंवा 2 असतील त्याच्याने ते दोन्ही फोर्सेस काय होतात? 0 होऊन जातात. परत इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यूज पुट करायचे, व्हॅल्यू पुट केल्यानंतर जो अननोन असेल तो भेटेल. रिॲक्शन कॅल्क्युलेट करायची या फॉर्म्युलाने आणि थिटा ए पण कॅल्क्युलेट करायची, ड्रॉइंग काढायची आहे. सिंपल आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही एक 5-10 मिनिटात सॉल्व करू शकता आणि तुम्हाला इझिली मार्क भेटू शकता. हा डिसेंबर 2010 मध्ये 8 मार्काला विचारला गेलेला न्यूमेरिकल आहे म्हणून हा घेतला. एक सेकंड न्यूमेरिकल आहे तो पण कव्हर करू आपण. ठीक आहे, जास्ती स्ट्रेस घेऊ नका, पॉज करा, मस्त लिहून घ्या, नोट्स काढा. रेडीमेड नोट्स आहेत आपल्या, त्याच प्रिंट आउट करून घ्या. हे लिहिण्याचं कष्ट तुम्ही घेऊ नका. आळशी तुम्ही पहिल्यापासूनच आहात हे मला माहिती आहे.
तर न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे, जे की मी खूपदा सांगतो. ओके, पेशन्स पाहिजेत. तर न्यूमेरिकल रीड करताना न्यूमेरिकल काय आहे, सेकंड न्यूमेरिकल आहे जनरल फोर्स सिस्टीमचं. डिटरमाइन रिॲक्शन ॲट सपोर्ट ए. हा जो सपोर्ट ए आहे ना, इथे रिॲक्शन डिटरमाइन करायची आहे. ठीक आहे, ए अँड बी. बी कुठे आहे, हा बी कॉन्टॅक्ट पॉईंट फॉर द ब्रॅकेट. ओके, ही जी सिस्टीम आहे ना एल शेपमध्ये, याला ब्रॅकेट म्हणतात. त्याचं नाव काय, ए सी बी. ए सी आणि बी. सपोर्टिंग 330 न्यूटन फोर्स ॲज शोन इन फिगर. ओके, जो हा फोर्स आहे ना, हा 330 न्यूटनचा फोर्स आहे. ओके, 330 न्यूटन. आता याच्यात तुम्हाला कसं आहे, थोडंसं कष्ट घ्यावं लागणार आहे. त्याचं रिझन काय आहे की हा आहे ना, हा जो बी पॉईंट आहे, हा एक्झॅक्टली फ्लॅट सरफेस किंवा एक्स सरफेस किंवा वाय सरफेसवरती ॲक्ट नाही आहे. ठीक आहे, तो इन्क्लाइन सरफेसवरती आहे. आता त्यांनी काय केलं आहे, हा एक रिजिड सरफेस दिला आहे, त्याला एक इन्क्लाइन हे दाखवलं आहे, आणि हा अँगल काय म्हणता येतो की तो हा जो अँगल आहे तो 30 डिग्री आहे. आता फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना जे रिॲक्शन ड्रॉ करायचो, त्याच्यात जे म्हटलेलं थोडं रिॲक्शन ही टँजेन्शियल टू द सरफेस असते. तर सेम ही जो पार्ट आहे तो रेस्ट कुठे झालेला आहे, ह्या सरफेसवरती. तर याला मी काय करेल, याला मी असं ड्रॉ करेल, इथे अँगल दाखवेल, आणि हा काय आहे 90 डिग्री आहे. मीन्स वॉट, टँजेन्शियल टू द सरफेस आहे. ओके, आता ह्या पर्टिक्युलर ट्रायंगलचा जर विचार केला तुम्ही, ओके, ह्या पर्टिक्युलर ट्रायंगलचा जर विचार केला तुम्ही असाच खूप विचार करता. ओके, हे काय दाखवलंय मी, रिॲक्शन दाखवली आहे ना, हे किती आहे 90 डिग्री आहे. ओके, आणि हा किती अँगल होता, हा 30 डिग्री होता. ट्रायंगल हा टोटल 180 चा असतो. 90 प्लस 30 120 झाले. 180 मायनस 120 म्हणजे हा अँगल किती उरला आहे, हा आहे 60 डिग्री अँगल आहे. हाऊ मच, 60 डिग्री. ठीक आहे, आता मी इथे काय करतो, एक रेफरन्स लाईन ड्रॉ करून घेतो. ओके, ही रेफरन्स लाईन आहे. ठीक आहे, आता सिंपल कॉन्सेप्ट आहे. ही जी ग्रीन लाईन आहे, ओके, ही जी ग्रीन लाईन आहे ना, ही किती आहे, ही इथून 30 डिग्री आहे, आणि ही काय, ही स्ट्रेट ग्रीन लाईन आहे. ओके, ही स्ट्रेट ग्रीन लाईन आहे. याला ह्या लाईनला पॅरलल, ह्या लाईनला पॅरलल ही लाईन आहे, जी मी आता रेफरन्स लाईन ड्रॉ केली. ओके, जर ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे आणि एक लाईन स्ट्रेट आहे, तर हा अँगल पण किती असतो 30 डिग्री असतो. ओके, समजतंय. ही लाईन आणि ही लाईन काय पॅरलल आहे, आणि ही स्ट्रेट लाईन आहे. जर ही विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 30 आहे, तर ही पण विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल किती असेल 30 असणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट पॉइंट काय आहे, ओके, की एखादी जर स्ट्रेट लाईन असेल ना, तर ही किती असते 180 डिग्री असते. किती 180 डिग्री. सेम ही लाईन किती आहे 180 डिग्री आहे. ओके, त्याच्यातली मला माहिती की हे किती झालंय 90 झालंय. इथून ते इथपर्यंत 90 झालंय, इथून ते इथपर्यंत 30 झालाय. उरलं हे किती आहे, तर 90 प्लस हे 30 120. 120 मायनस ही लाईन किती 180 डिग्री, म्हणजे हे किती आहे 60 डिग्री आहे. ओके, किती आहे 60 डिग्री आहे. आता विषय काय आहे, विषय खूप गंभीर आहे. तर हा याला काय म्हणतो आपण बी, कारण की कॉन्टॅक्ट पॉइंट काय आहे बी. ओके, तर आता हा काय आहे हिंज सपोर्ट आहे. हिंजला दोन रिॲक्शन्स असतात. ओके, दोन कंपोनंट्स असतात. एक व्हर्टिकल, ज्याला मी काय म्हणणार आहे ए वाय म्हणणार आहे. एक हॉरिझॉन्टल असतो, ज्याला मी काय म्हणणार आहे ए एक्स म्हणणार आहोत. ओके, आता याला मी डायरेक्ट आरबी लिहिला आहे, त्याच्यात पण दोन कंपोनंट्स पडतील. ठीक आहे, हा आरबी कसा आहे इथून असा आहे. ओके,
तो इन्क्लाइन आहे आणि हा काय आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये डिवाइड्स आहे. जेव्हा याच्यावरती या ब्रॅकेट वरती 330 न्यूटनचा फोर्स अप्लाय होईल, ओके अप्लाय होईल, हा फोर्स जेव्हा अप्लाय होतोय हा इन्क्लाइन सरफेस असल्यामुळे काय होणार आहे, लोड इथे पण येणार आहे. ओके लोड इथे पण येणार आहे. आपण जास्ती लोड नाही घ्यायचा. ओके आपण लोड घ्यायचाच नाही, आपण रिचेकिंगला फॉर्म टाकायचे. ठीक आहे, तर हा लोड डिस्ट्रीब्यूट होईल. तर त्यांनी फाइंड आउट काय करायला लागेल, रिएक्शन सपोर्ट ए अँड बी फाइंड आउट करायला लागेल. सिंपल समेशन ऑफ एफेक्ट्स कॅल्क्युलेट करायचा. किती पाहिजे, 0. इक्विलिब्रियम कंडिशन. समेशन ऑफ फोर्स इन एक्स डिरेक्शन इज इक्वल टू 0, राईट प्लस लेफ्ट मायनस. ओके आता इथे कसं प्रॉब्लेम आहे की हे दोन आहेत. ओके आर बी इन्क्लाइन आहे. आता आपण रिझोल्युशन ऑफ फोर्सेस बघितलं आहे. जर हा इन्क्लाइन आहे तर याचा एक काय असेल, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल. इकडे लक्ष द्या. ठीक आहे, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि हा विथ रिस्पेक्ट टू अँगल किती 60 डिग्री आहे. याचं नाव जर आर बी आहे तर हा काय असणार आहे, आर बी कॉस 60 डिग्री म्हणतो. आणि ह्या इन्क्लाइन याचा काय असणार आहे, एक व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे. त्याचं नाव काय असणार आहे, आर बी साइन 60 डिग्री असणार आहे. ओके झाले. तर आता समेशन एफेक्ट्स कॅल्क्युलेट करायचं आहे. फोर्स इन एक्स डायरेक्शन इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. ओके तर आपण काय करू, सर्व फोर्स घेऊ. ओके जे की हॉरिझॉन्टल आहे. आता हा फोर्स ए एक्स काय हॉरिझॉन्टल आहे, राईटला चाललाय, प्लस घेणार मी, प्लस एक्स. ओके हा झाला. हा वर्टिकल आहे, हा नाही घेणार. हा वर्टिकल आहे, हा पण नाही घेणार. हा वर्टिकल आहे, हा पण नाही घेणार. हा काय हॉरिझॉन्टल लेफ्ट डिरेक्शनला चाललाय. किती आहे, आर बी कॉस 60 लेफ्टला चाललाय म्हणून मी काय घेणार, मायनस आर बी कॉस 60. झालेत सर्व फोर्स. ओके सर्व फोर्स घेतले गेले जे की एक्स डिरेक्शनला आहे. किती येईल, इज इक्वल टू 0. मी याला काय म्हणतो, इक्वेशन फर्स्ट म्हणतो. ओके काय म्हणतोय, इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट ओके आता इथे दोन अननोन आहेत, एक्स आर बी. ओके फाइंड आउट नाही होणार. तर आपण काय करू, आता एफ वाय कॅल्क्युलेट करायला जायचं. नेक्स्ट स्टेप. ओके समेशन ऑफ फोर्स इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू 0 प्लस डाउनवर्ड मायनस. ओके समेशन ऑफ फोर्स इन वाय डिरेक्शन इज इक्वल टू 0. ओके आता जे व्हर्टिकल वाय डिरेक्शनला आहे ते घ्यायचे. हा काय अपवर्ड चाललाय म्हणजे प्लस ए वाय. ओके हा डाउनवर्ड चालला आहे मायनस 330 न्यूटन. ओके आता हा हॉरिझॉन्टल, हा नाही घ्यायचा. हा अपवर्ड चाललाय, हा किती घेणार, आर बी साइन 60 अपवर्ड आहे, प्लस आर बी साइन 60 इज इक्वल टू काय येईल, 0 येणार आहे. ओके याला काय म्हणतो मी, इथे पण फाइंड आउट नाही होणार, याला मी सेकंड इक्वेशन म्हणतो. ओके ठीक आहे. आता मी मुवमेंट घेईल. ओके इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करायच्यात आपल्याला. तर काय घेणार आहे, मुवमेंट घेणार आहे. आयुष्यात चांगल्या मुवमेंट यायला पाहिजेत. ठीक आहे तर मी घेणार आहे मुवमेंट. तर समेशन ऑफ मुवमेंट ॲट पॉइंट ए इज इक्वल टू 0. ॲट पॉइंट एच घेता असं नाही बरं. इथे दोन फोर्सेस आहेत आणि दोघे अननोन आहेत आणि मुवमेंट म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स आणि यांचं ए पासून डिस्टन्स काय येणार आहे 0 आणि हे दोघी काय होणार आहेत 0 म्हणून मी इथे ए ला घेतो आहे. ओके क्लॉकवाईज असेल तर काय घेतो प्लस घेतो, अँटी क्लॉकवाईज असेल मुवमेंट तर काय घेतो मायनस घेतो. ओके मुवमेंट कुठे घेतली आहे ए पॉइंटला. ओके आता हा जो ए पॉइंट, आता हा ए वाय फोर्स काय ए पॉइंट मधून जातोय, फोर्स इंटू डिस्टन्स, डिस्टन्स 0 म्हणजे ही टर्म काय होईल 0. ए एक्स कुठून चाललाय ए मधून पास होणार आहे म्हणजे हे पण काय होणार आहे 0 म्हणजे हे दोन फोर्स झाले. ओके
अब बचा कौन है, ओके, तो अब बचा कौन है, तो 330 न्यूटन बचा आहे. ओके, तर त्याला काय करायचं आहे, हा जो फोर्स आहे याची लाईन ऑफ ऍक्शन ड्रॉ करायची, याला काय म्हणतो आपण, लाईन ऑफ ऍक्शन. ओके, आता जिथे मुवमेंट घेतले तिथून काय घेतो आपण, ते शॉर्टेस्ट डिस्टन्स घेतो, म्हणजे इथून ते इथपर्यंत डिस्टन्स किती आहे, तर इथून ते इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ना, ओके, इतकं डिस्टन्स किती आहे, हे आहे, म्हणजे 250 न्यूटन आहे. फोर्स किती आहे, 330 इंटू 250. ओके, फोर्स 330 इंटू 250. ओके, 330 इंटू 250. प्लस घ्यायचं मायनस घ्यायचं, तर हा फोर्स काय डाऊनवर्ड चाललाय, ए ला काय आहे, मुवमेंट आहे, ए कडे काय होईल, तो टर्न होईल, म्हणजे ए कडे टर्न होईल मीन्स काय, तो क्लॉकवाईज. तर मी ते पॉझिटिव्ह लिहून घेतो, आयुष्यात पॉझिटिव्हच राहायचं. ठीक आहे, तर हा काय पॉझिटिव्ह लिहिला गेला. नेक्स्ट कुठला फोर्स आहे, ओके, तो फोर्स आहे, ओके, तर आपण काय करू, हा हे दोन फोर्स आहेत ना, हा एक आणि हा एक, हा घेऊ. किती आहे, आरबी कॉस 60, आरबी कॉस 60, आरबी कॉस 60. ओके, आरबी कॉस 60. ओके, अच्छा, याची लाईन ऑफ ऍक्शन, हा काय राईटला लेफ्टला चालला आहे ना, तर याची लाईन ऑफ ऍक्शन ड्रॉ केली मी, आणि ए ला मुवमेंट घेतली, म्हणजे हे डिस्टन्स किती आहे इथून ते इथपर्यंत, तर हे डिस्टन्स आहे 600 मल्टिप्लाय बाय 600. ओके, मल्टिप्लाय बाय 600, आणि ते काय आरबी लेफ्टला चाललाय, ए ला मुवमेंट आहे, म्हणजे ते काय होईल अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हे काय येईल मायनस. ओके, मायनस आहे ते लक्षात ठेवणार. ठीक आहे, नेक्स्ट हा फोर्स किती आहे, आरबी साइन 60, हा काय चाललाय अपवर्ड चाललाय, आरबी साइन 60 खाली लिहितो मी, आरबी साइन 60 मल्टिप्लाय बाय, ओके, डिस्टन्स. आता याची लाईन ऑफ ऍक्शन प्लॉट करायची, याची काय लाईन ऑफ ऍक्शन, ही काय लाईन ऑफ ऍक्शन. आता ए पासून डिस्टन्स असेल ना इथून ते इथपर्यंत, तर हे इतकं डिस्टन्स किती आहे, 250 प्लस 250 500, 500 इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 0, कारण की इक्विलिब्रियम कंडिशन आहे, विसरायचं नाही, 0 लिहायचं. ओके, आता हा 0 लिहिला. नेक्स्ट स्टेप काय आहे, सॉल्व करायचं. ओके, सॉल्व करायचं, तर एवढं कॅल्क्युलेट करावं लागेल, तर मी डायरेक्टली लिहून टाकतो. ओके, 330 इंटू 250 जे आहे त्याचं आन्सर असेल 82,500. ओके, मायनस काय असेल, याचं आन्सर असणार आहे, याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर 433 येईल. आरबी ओके सॉरी, आरबी 300 येईल, आरबी 300 येईल, आणि याचं जर आन्सर कॅल्क्युलेट केलं तर हे येणार आहे आरबी 433 इज इक्वल टू 0. ओके, इज इक्वल टू 0 आन्सर येईल. आता काय करायचं आहे, हा मायनस आरबी 300 आणि हा मायनस आरबी 433, म्हणजे हा 82500. ओके, मायनस 300 मायनस 433 म्हणजे 733 होतील ते, इज इक्वल टू 0. हा जो 733 आहे हा याला इकडे घेऊन जायचं आहे. ओके, आणि इथे मी काय लिहायचं विसरलो, आरबी लिहायचं विसरलो, आरबी 733 होतील. ठीक आहे, आरबी प्लस मायनस आरबी आलाय तो. ठीक आहे, आणि आता काय होणार, ह्या आरबी 733 ला मी तिकडे घेऊन चाललोय, म्हणजे हा 82500 इज इक्वल टू आरबी मायनस होता तो आता प्लस होईल 733, म्हणजे आरबीची व्हॅल्यू असणार आहे 82,500 डिवाइड बाय हा 5 आहे. ओके, डिवाइड बाय 733, म्हणजे आरबीची व्हॅल्यू किती येणार आहे. ओके, आरबीची व्हॅल्यू सांगतो, 112.55 न्यूटन.
ओके 112.55 न्यूटन. आता हे काय आलं आहे, आर बीची व्हॅल्यू काय आलेली आहे, पॉझिटिव्ह आलेली आहे. ओके तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्हचा मिनिंग नाही आहे. ओके बट तरी सांगतो आहे. ठीक आहे. आर बीची व्हॅल्यू काय आहे 112.55 न्यूटन. आता सेम या 3 स्टेप झाल्यानंतर काय करतो आपण, इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड मध्ये पुट करू आणि त्या व्हॅल्यूज घेऊ. ओके तर आपण इक्वेशन वन जे आहे, ओके इक्वेशन वन काय आहे, इक्वेशन वन हे आहे ax मायनस आर बी. ओके ax मायनस आर बी. ओके तर आरबीची व्हॅल्यू पुट करायची. आरबीची व्हॅल्यू काय 112.55 काय cos 60 इज इक्वल टू किती येणार आहे 0. ओके तर मी डायरेक्टली काय लिहितो, ही जी व्हॅल्यू आहे ना मी याला काय करेल 0 कडे घेऊन जाईल, म्हणजे ती काय होईल पॉझिटिव्ह. ax इज इक्वल टू 112.55 cos 60 आणि तीच माझी ax ची व्हॅल्यू असणार आहे. आणि माझी ax ची व्हॅल्यू किती असणार आहे 56.27 न्यूटन. 56.27 न्यूटन पॉझिटिव्ह आली आहे, म्हणजे मी डिरेक्शन शो करू शकतो राईट वर्ड, आणि मी याला काय करेल ॲरो करेल. ओके 56.27 परत चेक करून घेतो. ओके नेक्स्ट आता मी काय कॅल्क्युलेट करेल. ओके आता मी इक्वेशन 2 कडे जाईल. इक्वेशन 2 ओके इक्वेशन 2 जे आहे माझं, हे इक्वेशन 2 जे आहे त्याच्यात मी नाही का आरबीची व्हॅल्यू पुट करणार आहे. काय आहे इक्वेशन 2 ay ओके ay मायनस 330 प्लस आरबी. आरबीची व्हॅल्यू किती आहे, आरबीची व्हॅल्यू 112.55 साइन 60 इज इक्वल टू 0. ओके आता याचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला. ay ची डायरेक्ट व्हॅल्यू सांगतो 232. ओके आता तुम्ही जर हे ना, ओके आता हे तुम्ही डायरेक्टली कॅल्क्युलेट करणार, हे कॅल्क्युलेट करणार, यांची एक व्हॅल्यू येईल आणि याला काय करणार इकडे ट्रान्सफर करणार, जी की मायनसमध्ये ती इकडे प्लसमध्ये होईल, म्हणजे ay ची व्हॅल्यू येणार आहे 232.52 न्यूटन. 52 न्यूटन पॉझिटिव्ह आली म्हणजे मी अपवर्ड डिरेक्शन शो करतो आणि याला काय करतो प्रिझर्व करून ठेवून देतो. नेक्स्ट आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रिॲक्शन. ओके रिॲक्शन थिटा आणि आपल्याला काय डायग्राम बाकी आहे. तर रिॲक्शन किती आहे, रिॲक्शन कशी कॅल्क्युलेट करतो, आर ए इज इक्वल टू अंडररूट ax² प्लस ay² आहे. ओके ax² प्लस ay² आहे. नेक्स्ट आपण काय करू व्हॅल्यूज पुट करू. ax ची व्हॅल्यू किती आहे 56.27 चा स्क्वेअर प्लस ay ची व्हॅल्यू किती आहे तर 232.52 चा स्क्वेअर. ओके तर आर ए ची व्हॅल्यू आहे, आर ए ची व्हॅल्यू आहे डायरेक्ट सांगतो 239.23 न्यूटन ही आर ए ची व्हॅल्यू आहे. ओके 239.23 न्यूटन. ओके नेक्स्ट आपण आता काय कॅल्क्युलेट करायचं, ओके तर नेक्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे थिटा. ओके आता थिटा काय कॅल्क्युलेट करायचं आहे, आपण ax आणि ay ची व्हॅल्यू काढली, ax आणि ay ची व्हॅल्यू काढली, म्हणजे हा ax कॅल्क्युलेट केला, हा ay कॅल्क्युलेट केला.
ओके. बट या दोघांनी मिळून काय केलं आहे, रिझल्टंट मीन्स कंपोजिशन ऑफ फोर्सेस मध्ये बघितलं होतं. यांचा काय एकच रिझल्टंट लागेल ना. ओके. मीन्स हे लोड जसा असा येईल हा इन्क्लाइन सरफेसमुळे काय ही ब्रॅकेट इकडे फेकली जाईल आणि आपला जो रिॲक्शन आहे ही काय लागेल, अशी इन्क्लाइन लागेल. किती लागेल, 239 पॉईंट किती 23 काय आर ए ही काय रिॲक्शन लागेल. ओके. तर किती अँगलला लागणार आहे. ओके. तर विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल थिटा ए किती असणार आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी थिटा ए इज इक्वल टू टॅन इनवर्स मॉड ऑफ ए वाय अपॉन ए एक्स. ओके. तर टॅन थिटा इज इक्वल टू ओके थिटा ए इज इक्वल टू टॅन इनवर्स ए वाय किती आहे, ए वाय किती आहे 232.52 232.52 डिवाइड बाय एक्स किती आहे 56.27. ओके. तर थिटा ए ची व्हॅल्यू किती येईल, थिटा ए ची व्हॅल्यू येणार आहे 76.39 किती 76.39. ओके. याला आपण प्रिझर्व करून टाकू आपण डायरेक्ट 76.39. पण कुठून, तर कुठून तर विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असतो. ओके. ओके. विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस असतो. आता आपण काय ड्रॉ करणार आहोत, आपण ड्रॉ करणार आहोत एक छोटीशी डायग्राम. ओके. ती डायग्राम कशी असणार आहे, असा क्वाड्रंट काढायचा. ओके. हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो, हा पॉझिटिव्ह असतो, हा पण पॉझिटिव्ह असतो, हा निगेटिव्ह असतो, हा पण निगेटिव्ह असतो. ठीक आहे. आता जो आपण ए एक्स आणि ए वाय कॅल्क्युलेट केलाय ना ॲक्च्युअलमध्ये इथे, तो बघायचा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. ए एक्स काय आहे, पॉझिटिव्ह आहे, राईटवर डिरेक्शन म्हणजे कुठे आहे तो, इथे आहे, म्हणजे मी इथे ड्रॉ करेल. ए वाय किती आहे, तो पण पॉझिटिव्ह आहे, अपवर्ड डिरेक्शन म्हणजे तो काय इथे ड्रॉ होईल. म्हणजे जो आपला आर ए होता. ओके. आर ए जो की हाच होता, हे पुसून घेतो मी, किती होता आर ए 232.52 न्यूटन. विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल किती दिला आहे थिटा ए 76.39 डिग्री एवढा अँगल आहे. आणि ही आहे त्याची डायग्राम. आन्सर प्रॉपर आलेले आहेत आपल्याला. मी तुम्हाला हे सर्व असं कॉन्सेप्ट का सांगतो की हा रिझल्टंट किंवा त्याची जी रिॲक्शन रिझल्टंट आहे असंच जाईल, हा एक्स आहे. जर तुम्हाला कॉन्सेप्ट एकदाचा एका 2 न्यूमेरिकलमध्ये समजून गेला तर तुम्ही n नंबर ऑफ न्यूमेरिकल सॉल्व करू शकता घरी. आणि तुम्हाला ह्या व्यतिरिक्त पण खूप सारे न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहे. तुम्ही याला जस्ट पॉज करा आणि सर्व लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ओके जो थर्ड पॉईंट आहे बीम अँड पॅरलल फोर्स सिस्टीमचा, त्याच्यावरती न्यूमेरिकल बघणार आहे. सो थँक्यू सो मच. आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू सो मच.